रवींद्र जडेजा मित्रांनो त्यानं मन जिंकलं आहे सगळ्यांचं. का तर त्यानं चेन्नईसाठी आपलं एकदम लॉयल राहिला, यानं चांगलं खेळलं. 2023ला ट्रॉफी जिंकवली. त्यानं खूप काही चेन्नईसाठी केलं आणि ते आत्तासुद्धा ते विसरू नाही शकत. आणि चेन्नईने लास्ट काय केलं, चांगला खिलाडी आहे म्हणून त्याच्यापेक्षा चांगला खिलाडी घेण्याच्या नादात हिराला गमावलं. मित्रांनो, जर संजू सॅमसन चांगला खिलाडी मान्य मला, आणि रवींद्र जडेजा पण चांगला आहे. जर रवींद्र जडेजा चांगला खिलाडी नसता, नॉर्मल असता, तर त्याला देण्यात आलं नसतं राजस्थानला. तो चेन्नईमध्येच राहिला असता. पण त्याने इतकं मोठं काम केलं, तर इतका मोठा खेळाडू बनला होता की एक्सचेंज करणं 18 ते 17 करोडमध्ये एक्सचेंज केला त्याला. तो जर 1-2 करोड दिला असता त्याला, तर तो चेन्नईमध्येच राहिला असता. आणि ते चेन्नईला आत्ता किती पस्तावतं आहे ते कालच्या मॅचमध्ये समजलं आहे. तो जेव्हा 2 विकेट घेतला आहे, तो जे आकर्षक डोळ्यातून पाणी येत होतं तेव्हा. आणि त्याच्यानंतर जेव्हा मॅच खतम झाली, तर जर्सी चेन्नईच्या जे जर्सी होते त्याच्याकडे जाऊन खरोखर मित्रांनो एकदम भावुक होता. आपल्यासाठी फक्त ते खेळ आहे, रोमांच आहे, पण त्यांच्या खिलाड्यांच्या भावना आहेत. आणि जे चेन्नईसोबत जडेजा जी भावना होते ना, ती भावना फक्त जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी समजू शकत होत्या. आणि आत्ता चेन्नईला समजा खरं काय असतं, मोठा खेळाडी घेण्याच्या नादात ना ते हिरा गमवतात मित्रा, खरोखरच.